आजचं हे तोरण बनवताना इतकी मजा आली, कारण तुमच्या खूप जणींच्या कमेंट होत्या की विठू माऊलींचं तोरण दाखवा आणि ते तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मी आज व्हिडिओ बनवते आणि ते बनवताना खरंच मजा येते. मला सुद्धा इतका आनंद झाला विठू माऊलींचं तोरण बनवताना. तर अशाच तुम्ही कमेंट्स करत राहा. स्वामी समर्थ. मी स्नेहल. आज आपण एकदम सुंदर असं युनिक डिझाईन असलेलं विठू माऊलींचं तोरण आज बघणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हास वापरला की एकदम सुंदर फिनिशिंग येतं, त्यामुळे थोडासा खर्च आणि थोडासा टाईम द्याच नक्की. 6 इंच उंची रुंदीला मी 2.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे ओपन केल्यानंतर 5 इंच रुंदी होणार आहे. एकदम सिंपल हे मेजरमेंट आहेत, म्हणजे फक्त 6 इंच बाय 5 इंचाचा असा आयत आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदीच सिंपल आहे. तर सेम याच मेजरमेंटनुसार मी खणचं फॅब्रिक आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे. तर खण, त्याच्यावरती अस्तर, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचा आहे आणि या 3 बाजूंनी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दुसरं मेजरमेंट आहे, त्यासाठी सुद्धा मी दुसरा कॅनव्हास घेतलेला आहे. एक वाटी घ्यायची आहे, सिंपल आहे. अर्धी वाटी बसेल असा ठेवायचं आहे आणि आपल्याला तो सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता त्याच्यावरती 6 इंच मेजरमेंट घेते मी, म्हणजे आपल्याला जो टिळा बनवायचा आहे विठू माऊलींचा, त्यासाठी मी हा आकार देऊन घेण्यासाठी अगदी सोपी पद्धत दाखवते. अगदी सुंदर आणि आकर्षक असा टिळा तयार होणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. हा सिंपल कट करून घ्यायचा आहे. आपला हा विठू माऊलींचा टिळा तयार झालेला आहे. किती सुंदर दिसतोय ना. तर सेम मी कॉटन फॅब्रिकमध्ये अस्तर पण वापरलेलं आहे कॉटनचंच आणि मेन फॅब्रिकसुद्धा कॉटनचंच वापरलेलं आहे. सेम कॅनव्हास ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. मी ड्रॉ करून दाखवलेलं आहे. थोडंसं 1 इंच ते 1.5 इंच आपल्याला रिकाम ठेवायचं आहे. आता शिलाई दिलेला जे आपले तयार केलेले पार्ट्स आहेत ते अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याला मी एक लेस लावून घेणार आहे रेड कलरच्या फक्त पार्टला. आणि दुसरे जे आहेत आपले टिळा आहेत ते या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. टिळा आहे त्याला प्रत्येक ठिकाणी आपण कर्व आहेत, त्यामुळे सगळीकडे छोटे छोटे कट्स देऊन घ्या आणि मग पलटी करा, तर तुमचं फिनिशिंग एकदम सुंदर येईल. आता पलटी करून घेतल्यानंतर जो ओपन पार्ट आहे तो आतमध्ये घालायचा आहे आणि वरून आपल्याला शिलाई देऊन एकदम सुंदर असा हा टिळा तयार होणार आहे. छान इस्त्री करून घ्यायचा आहे. प्रत्येक जो आपण पार्ट तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती इस्त्री केल्यामुळे शिलाई उसवत नाही आणि फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. आता वरती लावण्यासाठी मी ही काटाची पट्टी घेतलेली आहे. तुमच्याकडे लेस असेल तरीही घ्या. तुमची चौकट किती इंचाची आहे त्यानुसार तुम्ही ही काट घेऊ शकता. मी इथे 42 इंचाचं काट घेतलेला आहे. सेम अस्तरसुद्धा घेतलेला आहे. मध्यभागी कट्स देऊन घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला जो मधला रेड कलरचा पार्ट आहे तो ठेवायला सोपं जाईल. अशा पद्धतीने हा मस्त असा आयत आकार आपण लावून घ्यायचा आहे. वरून शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त आता सध्या जो रेड कलरचा आपण जो भाग बनवलेला आहे तोच जोडायचा आहे. बाकी टिळा आहे तो मी वरून जोडणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे रेडी करून घ्यायचं आहे. सिंपल आहे. भरपूर सारे तोरणांचे आतापर्यंत मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तुम्ही खूप जणींनी ते आवडीने बघितलेले आहेत, ट्राय केलेले आहेत. खूप छान छान कमेंट्स देता. तर हे तोरणसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. तर हा जो रेड कलरचा भाग आहे तो आपण मध्ये लावून घेतलेला आहे आणि मी 4 टिळा एका बाजूला आणि 4 टिळे दुसऱ्या बाजूला असं लावून घेणार आहे. आणि या पद्धतीने सिंपल फक्त काठावरती जेवढा भाग येईल तेवढ्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदीच सोपं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता, पाठीमागून मी दाखवते, एवढीच शिलाई फक्त आपल्याला द्यायची आहे. आता टिळा आहे म्हटल्यानंतर मध्ये जो ब्लॅक कलरचा बुक्का असतो, म्हणजे टिळ्यावरती ब्लॅक कलर जो दिलेला असतो तो आपण अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी ॲक्रेलिक कलर वापरते. एकदम सुंदर असं हा टिळा या ब्लॅक कलरमुळे इतका छान दिसणार आहे. तुम्ही बघू शकता शेवट. आपल्याला ॲक्रेलिक कलर द्यायचा आहे किंवा फॅब्रिक कलर द्यायचा आहे. छान सुकल्यानंतर हा कलर अजिबात निघत नाही, वॉश करताना सुद्धा निघत नाही. आता ह्या मधल्या भागावरती रेड कलरवरती मला विठू माऊली काढायचे, तर मी विठू माऊली आहेत ते फोटो बघून मी ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे जर अशीच फोटो एखादा असेल विठू माऊलींचा तर तुम्ही तो
अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता किंवा एखादी प्रिंट काढून आणू शकता आणि तो कट करून तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता. मी सिंपल फोटो बघून हा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता साईडहून मी मार्क करून घेतलेला आहे पेन्सिलने आणि याच्यावरती मी व्हाईट कलर देणार आहे. हा सुद्धा ॲक्रेलिक कलर आहे. तुम्ही व्हाईटच्या ऐवजी ब्लॅक दिलात तरी चालेल, पण मी म्हटलं की छान असा व्हाईट कलर देऊन बघूया. तर व्हाईट कलर द्यायचा म्हटलं तर तुम्हाला 3 ते 4 कोट द्यावे लागतात, तरच व्हाईट कलर छान दिसतो, उठून दिसणार आहे. त्याऐवजी जर तुम्ही ब्लॅक कलर दिलात तर तुम्ही 1 ते 2 कोटमध्ये ब्लॅक कलर छान दिसतो. अशा पद्धतीने हा पहिला कोट दिलेला आहे. तो पूर्णपणे सुकल्यानंतर दुसरा कोट द्यायचा आहे. तो सुकल्यानंतर परत तिसरा कोट द्यायचा आहे आणि मग आपली ही फायनल जी डिझाईन आहे म्हणजेच विठू माऊलींची फ्रेम आहे ती तयार होईल. अशा पद्धतीने मस्त असं 3 ते 4 कोट दिल्यानंतर आपलं विठू माऊली एकदम सुंदर दिसत आहेत आणि साईडहून एक छान अशी नाजूक अशी ब्लॅक बॉर्डर देऊन घेते. आता विठू माऊलींच्या गळ्यामधली माळ, त्यांचा टिळा, दंडावरती जे बाजूबंद आहेत ती डिझाईन असं आपण पाहिजे तशा पद्धतीने आपण हे डेकोरेट करू शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे हे कलर करू शकता. इतकं सुंदर असं हे विठू माऊलींचं रूप बघून इतके छान वाटतं आणि इतकं इझी आहे खरं तर हे, म्हणजे खरंच सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप जणींच्या छान छान कमेंट्स आहेत मला की तू खूप सोप्या पद्धतीने सांगते, तू दाखवलेलं आम्हाला छान बनवता येतं. खूप जणींचे मेसेज येतात मला. खरंच ते बघून इतकं छान वाटतं आणि पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह येतो. तर अशाच पद्धतीचा अजून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल हे सुद्धा प्लीज मला कमेंट करून सांगा. जितक्या जास्त कमेंट येतील तितका मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि छान असे सुंदर लटकन लावून आपलं हे तयार झालेलं आहे विठू माऊलींचं तोरण. तर तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. अशा छान छान डिझाईन बघायला तुम्हाला मिळतील.